गुन्हेगारांचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नालासोपाऱ्यामध्ये तब्बल 14 कोटी रुपयाचे एमडी ड्रग्ज पकडण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणच्या कारखान्यावर देखील पोलिसांनी धाड टाकून कारवाई केलेली आहे। यामध्ये 4-5 जणांना अटक करण्यात आलं असून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर नालासोपारा पूर्व पेलर विभागातील रशीद कंपाऊंड मध्ये एका अनधिकृत गाड्यामध्ये हा कारखाना चालू होता। मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 6च्या टीमने काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई केली आहे। या कारवाईत 7 किलो एमडी ड्रग्ज पोलिसांनी पकडले असून 14 कोटी रुपये याची बाजारभाव किंमत आहे। फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळावरती पोहोचली असून अधिकचा तपास करत आहे। मुंबईच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात एक गुन्हा दाखल होता आणि त्याचाच तपास सुरू असताना पोलिसांना नालासोपाऱ्याची लिंक लागली आणि मुंबई पोलिसांनी कारवाई करून ड्रग्ज कारखान्याचा भांडाफोड केला आहे। रशीद कंपाऊंड मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं आहेत आणि भूमाफियांनी अनधिकृत गाळे बांधून याच गाळ्यामध्ये जे आहे अनधिकृत ड्रग्जचा कारखाना चालू होता। आणखीही या ठिकाणी अनधिकृत बांधकामं चालूच आहेत आणि स्थानिक पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावरती आहे, पण त्यांना याची खबर लागली का नाही हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे। तर वसई विरार महापालिका हद्दीमध्ये एवढे मोठे अनधिकृत खुलेआम बांधकामं सुरू आहेत आणि त्यातच आता ड्रग्जचे धंदे देखील होत असल्यामुळे नागरिकांमध्ये एक तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे। वसई विरार नालासोपाऱ्यात ड्रग्जचा विळखा हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। तरुणाई अनेक या विळख्यामध्ये अडकलेले आहेत आणि गुन्हेगारीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं असल्यामुळे सध्या जे आहे पोलीस या सर्व घटनेचा अधिकचा तपास करत आहे। तर यामध्ये 5 जणांना अटक करण्यात आलं असून 4 जण हे मुंबईचे असल्याचं समोर आलेलं आहे, तर 1 जण हा नालासोपाऱ्यातच असल्याचं समोर आलेलं आहे। परंतु नालासोपाऱ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर ड्रग्जचा साठा मिळून येत असेल आणि मुंबई पोलीस यावरती कारवाई करत असतील तर स्थानिक पोलीस काय करत आहेत हा मात्र प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे। सध्या पोलिसांनी 5 जणांना अटक केलेला असून अधिकचा तपास हे पोलीस करत आहेत। आणखी या ड्रग्जचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत हे मात्र पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहे। एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड, नालासोपारा।